Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 17, Introduction to Biotechnology Standard 9, video number 2. In this video we have to learn about animal tissues. प्राण्यांच्या ऊती संदर्भात आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. प्राण्यांना 4 प्रकारच्या ऊती असतात. देअर आर 4 टाइप्स ऑफ एनिमल टिश्यूज. इपिथेलियल टिश्यूज, connective tissues, muscular tissues and nervous tissue. In the last video we learned about epithelial tissues. So dear student, we learn here connective tissues. What is mean by connective tissues? Tissues which join different parts of the body are called connective tissues. जे कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणजे ह्या ऊती ज्या असतात ह्या वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स जे असतात बॉडीला जोडण्याचं काम करतात. सेल्स इन दिस टाइप ऑफ टिश्यूज आर लूजली अरेंज विथ ए ग्राउंड सबस्टन्स इन द फ्री स्पेसेस इन बिटवीन. The ground substances may be solid, liquid, like water or jelly-like. मग टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज. मग या कनेक्टिव्ह टिश्यूजचे कोणते प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. पहिला कनेक्टिंग टिश्यूज आहे ब्लड. ब्लड इज ए कनेक्टिव्ह टिश्यूज. मग या ठिकाणी आपण अभ्यासूया ब्लडबद्दल. अपियरन्स या ठिकाणी डायग्राम्स आपण पाहतो आहे. ब्लड आरबीसीज म्हणजे कशा पद्धतीनं त्यांची रचना असते. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम या ठिकाणी बघतोय आपण. यामध्ये अशा पद्धतीची रचना आपण बघतो आहे. इरिथ्रोसाइट्स, लिकोसाइट्स अँड प्लेटलेट्स इन ए लिक्विड प्लाझ्मा. आपल्याला माहिती आहे की रक्तामध्ये आरबीसीज असतात, डब्ल्यूबीसीज असतात, प्लेटलेट्स असतात. त्याच पद्धतीनं इरिथ्रोसाइट्स, लिकोसाइट्स अँड प्लेटलेट्स इन ए लिक्विड प्लाझ्मा. मग यांचं फंक्शन काय आहे? ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, न्यूट्रियंट, हार्मोन्स अँड वेस्ट मटेरियल. ओके, ब्लडचं फंक्शन काय आहे? कार्य ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, न्यूट्रियंट, हार्मोन्स अँड वेस्ट मटेरियल इज द फंक्शन ऑफ ब्लड. ब्लड इज ए कनेक्टिव्ह टिश्यूज. दुसरी कनेक्टिव्ह टिश्यूज आहे लिम्फ. ऑल अराउंड द सेल्स इन द बॉडी. आणि ह्या ज्या लिम्फ सेल्स असतात ह्या संपूर्ण शरीरभर असतात. फ्लूइड ooze आउट ऑफ द ब्लड कॅपिलरीज कंटेन लिकोसाइड्स आर लिक्विड ग्राउंड सबस्टन्सेस. मग यांचं कार्य काय आहे लिम्फ सेलचं? तर ह्या ज्या टिश्यू आहे लिम्फ टिश्यू ह्या प्रोटेक्शन ऑफ बॉडी फ्रॉम इन्फेक्शन. त्यानंतर एरिओलर टिश्यूज आहे. एरिओलर टिश्यूज बिटवीन द स्किन अँड मसल्स अराउंड द ब्लड व्हेसल्स. हे यांची पोझिशन आहे. मग डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स क्लोज लूजली अरेंज अँड सपोर्टेड बाय जेली लाईक ग्राउंड सबस्टन्सेस अँड इलॅस्टिक फायबर्स. मग यांचं कार्य काय आहे एरिओलर टिश्यूजचं? सपोर्ट द इंटरनल ऑर्गन. आतमधल्या शरीराच्या आतमधल्या अवयवांना सपोर्ट करणे हे त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर ॲडिपोज टिश्यू या ठिकाणी दिसते आहे आपल्याला. ॲडिपोज टिश्यूज अशा पद्धतीची रचना असते आहे. बिलो द स्किन अँड अराउंड इंटरनल ऑर्गन. ह्या ज्या ॲडिपोज टिश्यू असतात ह्या त्वचेच्या खाली असतात आणि इंटरनल ऑर्गन्सच्या सभोवती असतात. सेल्स फिल्ड विथ फॅट ड्रॉपलेट्स. यामध्ये काय असतं ॲडिपोज टिश्यूमध्ये? यांच्या ज्या सेल्स असतात या टिश्यूच्या यामध्ये फॅट ड्रॉपलेट्स असतात, फॅट सबस्टन्सेस असतात, जेली लाईक ग्राउंड सबस्टन्स असतात. मग यांचं कार्य काय आहे? ॲडिपोज टिश्यूचं फंक्शन इन्सुलेशन, सप्लाय ऑफ एनर्जी अँड स्टोरेज ऑफ फॅट. ॲडिपोज टिश्यूज आर द स्टोरेज ऑफ फॅट्स. यामध्ये फॅट स्टोरेज असते. त्याच पद्धतीनं आपल्या शरीराचं इन्सुलेशन असते आहे. इन्सुलेशन असते आहे. आपल्या शरीराचं एक प्रोटेक्शन असते आहे इन्सुलेटिंग, म्हणून ते फंक्शन त्याचं आहे. त्यानंतर कार्टिलेजेस आहे. नोज,
इयर, लॅरेनक्स अँड ट्रकिया यामध्ये ह्या कार्टिलेजेस असतात. सेल्स सपोर्टेड बाय फायब्रस फ्लेक्झिबल जेली लाईक ग्राउंड सबस्टन्सेस. यांचं कार्य काय आहे? लुब्रिकेटेड द सरफेस ऑफ बोन्स. ओके, कार्टिलेजचं काय फंक्शन आहे? लुब्रिकेट म्हणजे ऑइल सारखं ते बोनच्या सरफेसला कार्य करते आहे आणि सपोर्ट देते आहे. ओके, गिव्ह सपोर्ट अँड शेप टू द ऑर्गन. या कार्टिलेजमुळं ऑर्गनला त्याचा शेप देतो आहे, येतो आहे आणि सपोर्ट करत आहे. अशा पद्धतीचं यांचं वर्क असते आहे. त्यानंतर बोन्स पाहतो आपण. मग या बोन्सचं काय आहे? हार्ड ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीची रचना आहे. स्केलेटॉन स्पेसिफिक स्ट्रक्चर एक्सटेंडिंग थ्रू आउट द बॉडी. आपल्या शरीरामध्ये जे स्केलेटन असते पूर्ण हाडाचं एक स्ट्रक्चर आहे, रचना आहे. ओके, इस्टोसाइड्स एम्बेडेड इन सॉलिड ग्राउंड सबस्टन्स मेड अप ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. आणि हे बोन्स जे असतात, हार्ड जे असतात, हे कॅल्शियम फॉस्फेटपासून तयार होत असते आहे. यांचं फंक्शन काय आहे? सपोर्ट अँड प्रोटेक्ट डिफरंट ऑर्गन, हेल्प इन द मूव्हमेंट. आपल्याला चालण्यासाठी, चलनवलनासाठी या बोन्सचं, हाडाचं महत्त्वाचं कार्य असते आणि सपोर्ट असते आहे, आधार असतो आणि संरक्षण असते आहे वेगवेगळ्या अवयवांना. त्यानंतर आहे टेंडन्स अँड लिगामेंट्स. या ठिकाणी आपण बघू शकतो टेंडन्स आणि लिगामेंट्स कुठे असतात? ॲट द जॉईंट. ॲट द जॉईंट. आपल्या शरीरामध्ये जे जॉईंट्स असतात दोन या अवयवांमधले, यामध्ये टेंडन्स आणि लिगामेंट्स असतात. टेंडन्स हे फायब्रस असतात, स्ट्रॉंग अँड लेस इलॅस्टिक, अँड लिगामेंट्स आर स्ट्रॉंग अँड हायली फ्लेक्झिबल. दोन याच्यामधला फरक आपण या ठिकाणी बघतो आहे. टेंडन्स हे फायब्रस असतं, स्ट्रॉंग आणि लेस इलॅस्टिक असतं, तर लिगामेंट्स आर स्ट्रॉंग अँड हायली फ्लेक्झिबल. ओके, आणि मग यांचं फंक्शन काय आहे? टेंडन्स काय करतं? टेंडन्सचं फंक्शन आहे जॉईन मसल टू द बोन. टेंडनचं फंक्शन काय आहे? जॉईन मसल टू द बोन. बोन आणि मसलचं जॉईनिंग करण्याचं काम टेंडन्स करतं. तर लिगामेंट्स जॉईन टू बोन टू इच अदर. दोन हाडाला जॉईन करण्याकरिता लिगामेंट्स असतात. तर अशा पद्धतीनं आपण या टिश्यूज ज्या पाहिल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या टिश्यूजचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. ओके, त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे यांचा या ॲनिमल टिश्यूजमधला, तो आहे मस्क्युलर टिश्यूज. ओके, मस्क्युलर टिश्यूज. या ठिकाणी काही प्रश्न पण विचारलेला आहे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. व्हाय कॅन बोन्स नॉट बी फोल्डेड? कारण बोनचं फोल्डिंग होत नाही आहे. त्यानंतर व्हाय डू स्लिम पर्सन्स फील मोर कोल्ड इन विंटर दॅन दोज आर ओबेज? जे थोडेसे लठ्ठ लोक असतात त्यांना थंडी कमी लागते आहे, आणि जे स्लिम असतात, बासाळ पातळ असतात, त्यांना थंडी जास्त वाटते आहे हिवाळ्यामध्ये. याचं कारण आहे फॅट्स. ओके, ॲडिपोज टिश्यूजमध्ये असणारं फॅट्स असतं आहे. आपण मस्क्युलर टिश्यूज पाहू. तिसरा प्रकार टिश्यूजचा. बेंड युअर आर्म ॲट एल्बो, ऑब्झर्व द मसल्स in front of the back of your arm. Strengthen the arm and observe the same muscle again. Do the same with your legs, folding in the knee joint. Did you experience the contraction and relaxation of muscle at every movement? Muscle fibers and muscular tissues are formed from the special type of contractile proteins. हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स असते आहे मसल फायबर आणि मस्क्युलर टिश्यूमध्ये, आणि त्यामुळं आपल्या शरीराचं काय होत असते? कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होऊ शकते आहे. ओके, मसल फायबर्स अँड मस्क्युलर टिश्यूज आर फॉर्म फ्रॉम स्पेशल कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स ड्यू टू व्हिच दिस कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन, आकुंचन आणि प्रसारण पावणे, दिस कॉन्ट्रॅक्शन अँड relaxation is possible. Muscular tissues are made up of long cells of muscle fibers. Muscular movement occur due to contraction and relaxation of contractile proteins in this cell. यांच्यामध्ये असणारे जे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स असतं आहे त्यामुळे ते आकुंचन आणि प्रसारण पावतात मसल्स, मांसपेशी. ओके, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर यांच्यामध्ये आपण आता बघूया टाइप्स ऑफ मस्क्युलर टिश्यूज. तीन प्रकारचे मस्क्युलर टिश्यूज असतात. एक आहे स्ट्रेटेड मसल्स,
नॉन स्ट्रेटेड मसल्स आणि कार्डियॅक मसल. ओके, आता आपण सुरुवातीला स्ट्रेटेड मसल्स बघूया. यांची रचना अशा पद्धतीने असते. याच्यामध्ये न्यूक्लियस दिसते, याला स्ट्रेशन्स दिसतात. मसल सेल्स आर लॉंग. हे जे स्ट्रेटेड मसल्स असतात, ह्या मसल सेल्स आर लॉंग, सिलेंड्रिकल आपल्याला दिसते याची रचना, अँड मल्टी न्यूक्लिएट अँड हॅव नो ब्रँचेस. स्ट्रक्चर बघूया. देअर आर अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स. यामध्ये डार्क अँड लाईट बँड्स दिसते. यामध्ये अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स दिसतात यामध्ये. ओके, स्ट्रेटेड मसल्समध्ये अशा पद्धतीची रचना आपण बघू शकतो आहे. लॉंग सिलेंड्रिकल असतात आहे आणि यांच्यामध्ये मल्टी न्यूक्लिएट आहे आणि नो ब्रँच. ओके, डार्क अँड लाईट बँड ऑन दोज मसल्स, दे आर अटॅच टू द बोन्स. They are also called skeletal muscles. They move as per will. Hence they are called voluntary muscles. हे जे मसल्स असतात स्ट्रेटेड मसल, हे व्हॉलंटरी मसल्स असतात. ॲज पर विश, आपल्या इच्छेप्रमाणे ते हालचाल करू शकतात. मग यांचं कार्य काय आहे? These muscles bring about movement of arms, legs and running, speaking या पद्धतीचं. त्यानंतर नॉन स्ट्रेटेड मसल्स बघू आपण. यांच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस पण दिसतोय. मसल सेल्स आर शॉर्ट आणि स्पिंडल शेप आहे. दोन बाजूने निमुळत दिसते आपल्याला. युनि न्यूक्लिएट अँड हॅव नो ब्रँचेस. डार्क अँड लाईट बँड्स आर ॲबसेंट, नॉट अटॅच टू द बोन्स. नॉन स्ट्रेटेड मसल्स हे बोनला, हाडाला अटॅच नसते आहे. Their movement are not under the control of our will. Hence, they are called involuntary muscle. They are present in alimentary canal, blood vessels. Function है movement of eyelids, passage of food through alimentary canal, contraction and relaxation of blood vessels. नॉन व्हील मध्ये होते आहे. त्यानंतर कार्डियॅक मसल्स आहे या ठिकाणी. कार्डियॅक फॉर हार्ट, हृदयाच्या संबंधित असणारे मसल. स्ट्रेशन्स दिसते आपल्याला. ओके, आणि न्यूक्लियस दिसते आहे. मसल सेल्स आर सिलेंड्रिकल, युनिन्यूक्लिएट अँड ब्रँच. डार्क अँड लाईट बँड्स आर प्रेझेंट. द हार्ट इज मेड अप ऑफ दिस मसल. आपलं जे हृदय आहे, या हृदयांमध्ये अशा पद्धतीच्या मसल्स, मांसपेशी असते आहे. ओके, हे आपण या ठिकाणी बघतो आहे. द हार्ट इज मेड अप ऑफ दिस मसल्स. Their movement are not under the control of our will. They contract and relax rhythmically. विशिष्ट काळामध्ये आपण पाहतोय की नाडीचे ठोक्या पद्धतीनं विशिष्ट काळामध्ये ते काय होत आहे, रिलॅक्सेशन होत आहे रिदमिकली. मग कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट, हृदयाच्या हालचाली वर नियंत्रणासाठी अशा पद्धतीचे कार्डियॅक मसल्स असतात. ओके, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर चौथा जो प्रकार यामधला आहे तो आहे नर्व्स टिश्यूज. ओके, नर्व्स टिश्यूज आपण बघतो या ठिकाणी. हा न्यूक्लियस आहे या नर्व्स याच्यामधला. हे नर्व सेल्स आहे. ओके, या नर्व सेल्समध्ये डेंड्राइट्स दिसते आपल्याला. ही सेल बॉडी आहे आणि हा न्यूक्लियस आहे. ओके, न्यूक्लियस कसा आहे त्याचे पण या ठिकाणी स्ट्रक्चर आपल्याला दिसते आणि एक्झॉन्स आहे. हा नर्व सेल आहे, हे युनिट ऑफ नर्व टिश्यूज. ओके, नर्व सेल इज द युनिट ऑफ नर्व टिश्यूज. मग आपल्याला आपण या ठिकाणी बघतो आहे. ऑफन यू मस्ट हॅव आयडेंटिफाईड द सिंगर बाय merely listening to the song or identify what is being cooked in the kitchen by the smell. म्हणजे आपण केवळ गंधावरून ओळखू शकतो आज कशाची भाजी आहे, आणि एखाद्या सिंगरच्या आवाजावरून ओळखतो आपण, त्यांचं नाव ओळखू शकतो आहे. हे कसं काय शक्य होतं आहे मित्रांनो? तर नर्व्ह टिश्यूज एनेबल अस टू रिस्पॉन्ड द स्टिम्युली. नर्व्ह टिश्यूज जे असतात आपल्या शरीरामध्ये हे रिस्पॉन्ड करतात या स्टिम्युलीला. लाईक टच आहे, साऊंड आहे, म्हणजे आपण साऊंड ओळखू शकतो आहे. स्पर्शावरून ओळखू शकतो की यामध्ये साखर आहे, रवा आहे, की म्हणजे चहापत्ती आहे. हे आपल्या टचवरून आपण स्पर्शाने ओळखू शकतो आहे. रिस्पॉन्स टू द स्टिम्युली लाईक टच, साऊंड, ओडरवरून ओळखू शकतो कशाचा सुगंध आहे, कोणत्या फुलाचा, कलरवरून ओळखू शकतो आपण. तर ह्या नर्व्ह टिश्यूमुळे हे शक्य होतं आहे. सेल्स ऑफ द नर्व्हस टिश्यू आर स्पेशली मेड टू बी एक्साइटेड ड्यू टू द कंडक्ट अँड एक्साइटेशन ऑफ वन पार्ट ऑफ द बॉडी टू द अदर. द सेल बॉडी विच इज कंटेन सायटोप्लाझम. यामध्ये हा सायटोप्लाझम आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर न्यूक्लियस, हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस दिसतो आपल्याला. यामध्ये न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे, हे डेंड्राइट्स आहे आणि पूर्ण सेल बॉडी आहे.
यामध्ये आपण पाहतोय की न्यूक्लियस इज द मेन पार्ट ऑफ द नर्व सेल. हा नर्व सेलमधला न्यूक्लियस आहे जो मेन पार्ट आहे. ओके. न्यूमरस स्मॉल ब्रँच फायबर्स कॉल्ड डेंड्राइट. हे फायबर सारखे दिसते, खूप सारे फायबर्स डेंड्राइट्स म्हणतात त्यांना, अरेजिंग फ्रॉम द सेल बॉडी. ह्या सेल बॉडीमध्ये अशा पद्धतीचं फायबर स्ट्रक्चरला डेंड्राइट्स म्हणतात आहे. ओके. त्यानंतर वन ऑफ द फायबर हाऊ युअर इज एक्स्ट्रीमली लॉंग. हा जो एक फायबर आहे हा लांब अशी रचना आपल्याला दिसते आणि याला ॲक्सॉन असं म्हणतात आहे. द लेंथ ऑफ ए नर्व सेल मे इवन अप टू 1 मीटर. 1 मीटरपर्यंत याची लांबी असू शकते. मेनी नर्व सेल्स आर बाउंड, या ठिकाणी बघू शकतो, टुगेदर विथ द हेल्प ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज टू फॉर्म ए नर्व. मग नर्वस टिश्यू, अशा असंख्य नर्व सेलपासून नर्व टिश्यूज तयार होतं. इज प्रेझेंट इन द ब्रेन. आपल्या मध्ये आपल्या मेंदूमध्ये हे नर्वस टिश्यू असते आहे मोठ्या प्रमाणामध्ये. नर्वस टिश्यू इज प्रेझेंट इन द ब्रेन, स्पायनल कॉर्ड, अ नेटवर्क ऑफ नर्व्स स्प्रेड ऑल थ्रू द बॉडी. एवढंच नाही, ब्रेनमध्ये किंवा स्पायनल कॉर्डमध्येच नाही तर संपूर्ण शरीरभर हे नेटवर्क असते आहे यांचं, या नर्व सेलचं. ओके. मोस्ट ॲनिमल्स action in response to a stimuli occur due to the integrated functioning of the nerve tissue and muscular tissue. Nerve cells, tissues आणि मस्क्युलर टिश्यू जे आपण 4 प्रकार बघतो आहे मित्रांनो, इपिथेलियल, मस्क्युलर टिश्यू, नर्व सेल्स, ह्या ज्या आपण 4ही प्रकार पाहिलेले आहे या ॲनिमल टिश्यूजमध्ये. ओके. कोणते कोणते प्रकार आपण या ठिकाणी बघितलेला आहे. इपिथेलियलचा अभ्यास काल केला होता आपण. त्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यूज आहे. ओके. कनेक्टिव्ह टिश्यू नंतर मस्क्युलर टिश्यूज आणि मस्क्युलर टिश्यूज नंतर नर्व्स टिश्यूज आहे. ओके. तर या सर्व टिश्यूजचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरबानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. लॉकडाऊन असलं तरी आपला अभ्यास थांबू नये. शाळा बंद तरी अभ्यास सुरू. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.